ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं काल कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान अंबादास दानवे आणि हसन मुश्रीफ यांनी अंतिम दर्शन घेतलं. त्यांच्या निधनानं शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून राज्यभरात हळहळ व्यक्त केली जाते. 22 ऑक्टोबर 1935 रोजी डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देत देशभरात शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं उभारलं. काँग्रेसमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर होत त्यांनी संपूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्राच्या उभारणीकडे केंद्रित केलं. जैसे जिस इलाके में हम खड़े हैं उस इलाके को दुनिया भर में जिन्होंने नाम जिस इलाके का बनाया, मुझे ऐसा लगता है कि ग्रामीण इलाकों के युवाओं को, युवतियों को जो शिक्षा का मौका उन्होंने दिया, लाखों स्टूडेंट्स उनकी वजह से यूनिवर्सिटीज़ में पढ़े और आज दुनिया भर में वो काम कर रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है कि ऐसी समाज सेवा उन्होंने की है. वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व, आपल्या महाराष्ट्राचा एक सुपुत्र आज आपल्यातून गेलाय. मला असं वाटतं समस्त महाराष्ट्राला याचं नक्की दुःख आहे. कारण डी.वाय. पाटलांनी ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात काम उभं केलं, आत्ताच्या काळात असं काम कोणाला उभा करता येणं मला वाटतं अशक्यप्राय गोष्ट आहे. जी अशक्यप्राय गोष्ट आहे ती त्यांनी करून दाखवली. आणि म्हणून मी शिवसेनेच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथं आलेलो आहे. अतिशय धाडसी, अतिशय संघर्ष करणारा अशी त्यांची एक प्रतिमा होती आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला आहे. अलीकडे त्याची तब्येत ते 90 वर्षाची होती, थोडीशी नरम असायची आणि ते सातत्याने त्यांचा फार मोठा परिचय आणि परिवार हा संपूर्ण देशभर आहे. अशा एका थोर व्यक्तीचा दुःखद निंदानं आपली फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या मृत्यूला शांती देवो अशी मी प्रार्थना करतो. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा एबीपी.